गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8:20 झालेले आहेत. उल्हासनगरवरून माझ्या राहत्या घरून लोहगडला निघालो आहे. 9:40ची ट्रेन आहे. आज तारीख 23 जानेवारी 2021, वार शनिवार. चाललो आहे लोहगडच्या टूरला. 17 सेक्शनसाठी रिक्षा पकडतो आहे, पण रिक्षा अजून काय आलेली नाही आहे. वाट बघतोय. मस्तपैकी मूड बनवला आहे. मित्र भेटणार आहेत कल्याण स्टेशनला. आता इथून लवकरच निघतोय मी. ऑटो मिळाली शेवटी. आता इथून निघतोय. 17 सेक्शनला पोचतो. 15 मिनिटाच्या अंतरावर, साधारण 1.5 किलोमीटर माझ्या घरापासून. रिक्षाने 10 रुपये होतील आणि मी 17ला पोहोचलो. 17 सेक्शन उल्हासनगर नंबरचं एरिया. कल्याणकडून निघालो आहे. साधारण 3.5 किलोमीटर उल्हासनगर 17 सेक्शनवरून. आणि 20 रुपये चार्ज आहे. अगोदर 10 होता, 15 होता, नंतर 18, आता 20 आहे. आता इथं आम्ही कल्याण स्टेशनला पोचतो आहे. साधारण 15 ते 20 मिनटात ऑटो इथं आली. आणि हे कल्याण स्टेशन बाहेरचं रिक्षा स्टँड पूर्वेचं. साधारण गुरु आलाय. गुरु, संदीप गुरुजी, अभिजित, निलेश आणि किशोर. मला सांगितलं 9 वाजता जमायचं आणि हे आलेले 9:20ला. तर हां, आणि हे आमचे असे खरे मित्र आहेत. आणि आज लोहगडला दंगा करणार आहोत. तो चलो, जय हो. शेवटी आमची गाडी आली. बरोबर 9:40 तिचा टाईम. कोल्हापूर स्पेशल आहे. कोल्हापूर, मुंबई कोल्हापूर. ही कोयना असते, पण लॉकडाऊनच्या दरम्यान हिचं कोल्हापूर स्पेशल नाव आहे. आणि आम्ही 6 जण आहोत. तर आता निघतोय. चला लोहगडला. जागेवर बसलो आम्ही. सीट पकडली आणि अभिजितने पण विंडो सीट पकडली. तिकडे बसलंय. चालू आहे त्यांचं. आणि आता प्रवास सुरू करतोय लोहगडसाठी. लोणावळ्याला साधारण आम्ही किती वेळामध्ये पोचू? आपण 11:30 आम्ही पोचू. अशा रीतीने आम्ही बरोबर 11:15 लोणावळा स्टेशनला पोचलोय. आणि काय गर्दी नाही आहे. कर्जतला वडापाव आमच्या मित्रांनी आणलेला आहे. लोणावळा चौकात आता आम्ही आलो आहे. उतरलो आहे. चौकशी चालू आहे गुरुजींची आमची. तर ह्या चौकातून आम्ही निघणार आहेत साधारण लोहगडला. 10 ते 15 किलोमीटर असेल असं म्हणतायत. तर बघू आता इथून काय रिक्षा मिळते, काय मिळतं आहे. तर आमचे गुरुजी, संदीप गुरुजी विचारतील. तर चला बघूया. गाडी छोटी. आम्ही गाडीमध्ये बसलो. आता किती वाजले अभिजित? 12:15 वाजता. आता लोणावळ्यातून आम्ही लोहगडला निघालो आहे. आणि आमचे ड्रायव्हर साहेब टायमावर आले. ड्रायव्हर साहेबांचं नाव काय हो गुरुजी? आकाश साहेब. एकदम मस्त. सकाळचे 10:05 झालेले आहेत. आणि लोहगडला जायचा विचार होता, पण आता विसापूरला जायचं आहे. मी आणि आमचे संदीप गुरुजी. गुरुजी या इकडे. तर विसापूर साधारण उंचावर आहे. बघू किती वेळ लागतो चढायला. निर्णय घेतला होता लोहगडला जायचा, आणि हा लोहगड माझ्या मागे. पण कॅन्सल झालं आहे. आता सर आणि मी चाललो आहे विसापूरला. 10:05 झाला आहेत. जय हो. हा विसापूरचा किल्ला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे साधारण लोहगडच्या पायथ्यापासून. इथं आम्हाला पोहोचायला 10 मिनटं लागली आहे.
अजून 10 मिनटं लागतील विसापूरच्या पायथ्याला पोचायला. तर विसापूर रिसॉर्ट आहे. जाताना विसापूर गडावर जाताना इथं रिसॉर्ट आहे, तर इथं थांबता येऊ शकतं. हा सरळ प्लेन रोड आहे. साधारण विसापूरच्या पायथ्याशी आलो आहे आम्ही. इथं छोटी छोटी हॉटेल्स आहेत, गाड्या पार्किंग आहेत आणि खरा चढ आता इथून सुरू होईल. खरा चढ हा समोर आहे. बघूया आता किती चढ आहे, काय आहे ते. हा असा पूर्ण किल्ला आहे, तो बघायचा आहे. चढ चालू होतोय. शूटिंग काय का? हां, सर वर करूया चला. आणि हा हळूहळू आता चढ सुरू होतोय. चलो, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. विसापूर किल्ल्याचा ट्रेक करत आहेत. हे साधारण वर चढत चढत आलो आहे. आणि इथं बाबांची एक छोटी टपरी आहे. इथं तुम्हाला पाणी मिळू शकतं, बिस्किट वगैरे मिळू शकतात. हे तिथून खालून आलो आम्ही. आणि आता असं अजून वर जायचं आहे. सुंदर वातावरण, थंड वातावरण. आणि 10:35 झालेले आहेत. आम्ही गड चढतोय. साधारण इथे एक घळ आहे, पाणी आहे, बहुतेक कुंड आहे. तर साधारण 10 ते 15 मिनटं लागतात वर आल्यावर. इथे एक पाण्याचं कुंड आहे. आम्ही आता मध्यावर आलेलो आहे. आणि ही एक घळ आहे जी खालून दिसते आपल्याला, जे खालून लोहगडवरून ही घळ दिसते. आणि इथं आल्यावर जे वातावरण आहे, थंड वातावरण, अगदी सुंदर मस्त वातावरण दिसतं इथे. आणि साधारण पर्यटक फोटो सुद्धा काढतात त्यांच्या हिशोबाने. आणि हा तो वर किल्ला आहे जो दिसतोय. आणि हा किल्ल्याचा पसारा फार मोठा आहे. तर आज आम्ही प्रयत्न करणार आहे सर्व कव्हर करण्याचा. तर ही पाण्याची घळ आहे, ती बघूया आपण साधारण किती पाणी आहे, काय आहे. तर हे असं पाणी आहे इथे. पाण्याचं टाक्या आहे, पाण्याच्या टाक्या आहेत शिवकालीन. ह्याचा वापर बहुधा पूर्वीच्या काळी मावळे पिण्यासाठी वगैरे करत असावे. थोडा घाम आलाय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. अजून थोडासा आता तो टप्पा राहिलाय समोरचा, तो करायचा आहे. म्हणजे गड सर झाला समजा. काही गड चढून आलेले आहेत, खाली चाललेले आहेत. आणि आता आम्ही वर चढाई करतोय. सर आहेत, पोचलेत वर. अजून थोडासा राहिलेला आहे. आणि सुंदर असं वातावरण. 11 वाजलेले आहेत सकाळचे. जिद्दीने चढणारी माणसं आहेत, ते तिथून आलो आम्ही. आणि हा विसापूर इथून थोडासा चढ आहे. मी जरा थोडा थांबलोय. सुंदर असं वातावरण आहे, ऊन आहे, पण काय एवढं वाटत. फक्त 2 मिनिटांवर गड चढलेले प्रवासी उतरत आहेत. आणि हा विसापूर शेवटी सर केला आहे. इथून साधारण शेवटी आम्ही गड सर केलेला आहे. बरोबर 11:05 आम्ही गड सर केला. सुंदर असं वातावरण, मस्त. साधारण या छोट्याशा गुहा आहेत. त्या इथून असं जरा एक चांगलासा सुंदर असं एक कोपरा आहे. आणि या छोट्या 2 गुहा आहेत. आवाज एकदम घुमतो इकडे.
जरा जवळ येऊन दाखवा सर. सुंदर असा आवाज घुमतोय. हॅलो, आवाज एकदम घुमतोय इथे. हॅलो. साधारण अशी आग पूर्ण आतपर्यंत आहे. सुंदर असं वातावरण. आणि इथून आता असं सर्व आम्ही पुढे जाणार आहे बघायला. ही दुसरी बाजू आहे विसापूरची आणि ही एक दुसरी बाजू आहे. तर आम्ही ही बाजू फिरणार आहे. तिथून आम्ही चालत आलोय. ही खोल अशी दरी आहे समोर. आता पुढे जातोय आम्ही. समोर पाण्याचा साठा आहे. त्या बाजूला लोहगड. हे खालून आलेलो आहे आम्ही आणि आता असं चालत चालत चाललेलो आहे. ही तटबंदीवर फिरणार आहोत आम्ही. सुंदर अशी तटबंदी आहे. बाजूची तटबंदी आहे. हां. आणि ही इकडे पश्चिम बाजूची तटबंदी आहे. अच्छा. आता आम्ही पश्चिम बाजूच्या तटबंदीकडे चाललेलो आहोत. हां हां. आणि फार मजा आलेली आहे आम्हाला हां. हा ट्रेक करताना. 50 वेळा लोहगडाला आलो, पण विसापूरकडं कधी येणं झालंच नाही आमचं. पण आज आज आमचा निर्णय आम्ही पक्का केला आणि आम्ही आज निघालो. सुंदर असा कॉर्नर आहे, बुरुज आहे हा आणि खाली गाड्या पार्किंग आहे. आम्ही तिथून आलो. सुंदर असं गाणं लावलेलं आहे पर्यटकांनी. इथं आल्यावर एक वेगळी स्फूर्ती येते अंगात आणि अशी गाणी ऐकायची वाटतात. सुंदर अशा वातावरणात आम्ही वर चढलेलो आहे आणि आता सरळ समोर जाणार आहोत आम्ही. हा फार मोठा विस्तार आहे असा आणि आम्ही तिकडून आलो आहे आणि साधारण त्या झेंड्याजवळ जायचं आहे आम्हाला. पाण्याचं डबकं इथे खाली पटापट निघतोय आम्ही, कारण पुन्हा मागे निघायचं आहे. 3 वाजता आम्ही लोहगडवरून निघणार आहे. 4:45ची कोयना एक्सप्रेस आहे. तर साधारण अर्ध्या तासाने इथून निघणार आहोत आम्ही. लोक एन्जॉय करतायत त्या बाजूला आणि आता आम्ही निघालोय. मी संतोष खोत आणि आमचे संदीप काळे गुरुजी निसर्गप्रेमी. आज साधारण 11:30 वाजता आम्ही किल्ला सर केला आहे. आणि हा मला जरा हे समोर सांगा सर. हा जो किल्ला दिसतो समोर हां. तुंगी किल्ला आहे. तुंगी किल्ला. हा 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 समोर दिसतो हा तिकोना किल्ला आहे. तो तिकोना. जी जी जी. आणि त्याच्या पाठीमागे एक किल्ला आहे, हां हां हां. तो कोरलाई किल्ला आहे. आणि हा समोर दिसतो हा लोहगड. लोहगड आहे. आणि साधारण आपण ह्या तिकडे वस्ती केली. ही खाली ही जी वस्ती दिसते हां 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 हां. तिथे लोहगड वाडी आहे. हां हां हां. ह्या लोहगड वाडीमधून आम्ही सकाळी 10 वाजता ह्या किल्ल्यावर येण्यासाठी निघालो होतो. हां. आणि साधारण आता हळूहळू चढत अजून 5 मिनिटांना आम्ही वरती आलेलो. हां हां. या झेंड्याच्या ठिकाणी बरोबर. साधारणतः 11:30 पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. हां हां हां. अशा ह्या सुंदर अशा विसापूर किल्ल्यावर आम्ही आलो आणि आलेलो आहोत. साधारण 11:30 वाजलेत आणि एक फिलिंग वेगळं होतं. आणि साधारण अर्धा ते पाऊण तास आम्ही चढत आलो आणि शेवटी किल्ला हा सर केला. 1992 पासून आम्ही येण्याचा प्रयत्न करतोय. पण आम्ही लोहगड जवळजवळ 10 ते 12 वेळा केलेला आहे. पण ह्या किल्ल्यावर काय आलो नव्हतो. पण आज हा सर केला आणि खूप आनंद वाटतोय. इथे कॅमेऱ्याची शूटिंग वगैरे चालू आहे. जानेवारी महिन्यातला 2021 आणि सुंदर असं वातावरण. आणि हा समोर असा हा दिसतो हा पावना लेक आहे. हा पावना लेक आहे पूर्णपणे. आणि तो आम्ही तिकोना करणार आहोत. आज विसापूर सर केला आमच्या भात्यामध्ये. जवळजवळ 17वा गड आम्ही सर केला आहे. आणि हा विसापूर साधारण झेंडा, सुंदर असा झेंडा शिवाजी महाराजांचा करून टाकू. त्या झेंड्यापासून आता आम्ही इथं आलो आहे. आणि वरून हा खालचा रोड चाललेला आहे तो मळवलीला. या रोडने आम्ही खाली जाणार आहोत. पूर्ण गाव मळवली गाव. हा विसापूरचा पूर्ण विस्तार फार मोठा विस्तार आहे. सुंदर असं वातावरण आहे. सर फोटोमध्ये मशगूल आहेत. वातावरण हा समोर हा दिसतो आहे तो लोहगड किल्ला आहे. आणि ही अशी निमूळ ते पायवाट सारखी जी जागा दिसत आहे त्याला विंचू पॉइंट असं नाव आहे. विंचू पॉइंट हा आहे तो. ह्या विंचू पॉइंटवर तिथे त्या बुरुजावर जाऊन बसल्यानंतर तिथून असं तास तिथे बसून राहावं असं वाटतं. तिथं आम्ही जवळजवळ 5 ते 10 वेळा गेलेलो आहे. आम्ही साधारण झेंड्यापासून इथं आलो आहे. टेहळणे बुरुज आहे हा.
सुंदर असं वातावरण, थंड वारा येतोय. हा पहा. येईन असे हा इकडे राजमाची किल्ला, राजमाची किल्ला. हा इकडे जाणारी वाट आहे ही. इकडे ह्या पुसटचे डोंगर दिसतात. हा डोंगराच्या पलीकडे हा बघा, हा राजमाची किल्ला इकडे. ओके. या समोर 2 टेकड्या ज्या दिसत आहेत त्या राजमाची किल्ल्याच्या आहेत. राजमाची. श्रीवर्धन आणि मनोरंजन. ओके. अशा प्रकारे आमचा विसापूर किल्ला हत्या केलेला आहे आम्ही. यस. जय कमलबोधी. जय कमलबोधी. आणि आता आम्ही हनुमान मंदिराकडे चाललेलो आहोत. आम्ही आता ठीक आहे. उत्तरेकडील बुरुज आहे, समोर दिसतो तो. मोठा असा विस्तार विसापूर किल्ल्याचा. समोर हनुमान मंदिरकडे आता आम्ही निघतो आहोत. साधारण हे हनुमान मंदिर शिवकालीन पाण्याचं डबकं, 3 ते 4 पाण्याचे कुंड आहेत. हनुमान मंदिर आहे. मोठा असा विस्तार. साधारण आम्ही फिरून आलो. आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत. इथून उतरणार आहोत. 12:15 वाजता आम्ही उतरायला आता सुरुवात करतोय. हळूहळू उतरणार आहेत. साधारण 12:35 आम्ही हा गड उतरलेलो आहे. इथून सुरुवात केली होती आणि आता आम्ही इथं बरोबर 12:35 आम्ही पोचलेलो आहे सरांनी. अशा प्रकारे हा किल्ला सर केलेला आहे. सर झालेला आहे सरांचा आणि माझा. एंट्रन्स एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालो आहोत. मी 2:45 निघालेलो आहे. भरपूर लोक येतात का? खूप शांत होतं. लोहगडवरून 2:45 निघालेलो आहे आमची मंडळी सगळी. बरोबर मिडल